Hello, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. Today we will discuss the course Applied Science Chemistry and myself, Miss N.S. Patil, will conduct this session. In the today's session, we will discuss the concept of battery and the types of battery from the topic electrochemistry and batteries. आपल्याला बॅटरी म्हणजे काय आणि बॅटरीचे टाइप्स कुठले कुठले आहेत हे काय करायचं आहे डिस्कस करायचं आहे. In the previous sessions or in the last semester also we have studied what is meant by cell. सेल म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्यासाठी आपण जी डिव्हाइस वापरतो त्याला काय म्हणतात, सेल वापरतात. सेलमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचे केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होऊ शकतं किंवा केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये काय होऊ शकतं, कन्वर्जन होऊ शकतं. ओके, नाव वी विल सी द बॅटरी. Battery is the term generally used to denote one or more electrically connected galvanic cells. जेव्हा एक किंवा एकापेक्षा जास्त सेल्स आपण कनेक्ट करतो, गॅल्व्हॅनिक सेल्स कनेक्ट करतो इन ऑर्डर टू जनरेट द इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्यासाठी आपण जे गॅल्व्हॅनिक सेल्स वापरतो जेव्हा आपण हे गॅल्व्हॅनिक सेल्स एक किंवा एकापेक्षा जास्त एकमेकांना कनेक्ट करतो त्यावेळी त्यांना काय म्हणायचं, बॅटरी. ओके, म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स आपण जेव्हा एकमेकांना कनेक्ट करतो तेव्हा त्या अरेंजमेंटला काय म्हणायचं आहे, बॅटरी असं म्हणायचं आहे. बॅटरीज आर दी स्टोअर हाऊसेस ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी ऑन डिमांड. बॅटरीला काय म्हटलं, इट इज अ स्टोअर हाऊस. ओके, म्हणजे आपल्याला कधी पाहिजे त्यावेळी आपण डिमांडनुसार काय करू शकतो, इलेक्ट्रिक एनर्जी यूज करू शकतो. ओके, मग आपण थोडक्यात काय सांगू शकतो, बॅटरी इज नथिंग बट द वन ऑर मोअर इलेक्ट्रिकली कनेक्टेड सेल्स. एक किंवा एकापेक्षा जास्त आपण सेल्स एकमेकांना कनेक्ट करतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं आहे, बॅटरी असं म्हणायचं आहे. नाव वी विल सी द टाइप्स ऑफ बॅटरी. बॅटरीचे टाईपसुद्धा आहेत, आपण लास्ट सेमिस्टरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी बॅटरी आहे, सेकंडरी बॅटरी म्हणजे प्रायमरी सेल सेकंडरी सेल आपण डिस्कस केलं आहे. त्याच्यानंतर प्रायमरी सेलचं एक्झाम्पल आपण बघू शकतो. प्रायमरी बॅटरीचं कुठलं आहे, ड्राय सेल आहे. आणि सेकंडरी बॅटरी किंवा सेकंडरी सेलचं एक्झाम्पल काय आहे, अल्कलाईन स्टोरेज सेल. ज्याच्यामध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, निकेल कॅडमियम सेल आहे. किंवा ॲसिड स्टोरेज सेल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, लेड ॲसिड स्टोरेज सेल. अँड अनदर टाईप ऑफ बॅटरी दॅट इज ऑर द सेल दॅट इज फ्युएल सेल. ज्याच्यामध्ये काय केलं जातं, फ्युएलचं काय केलं जातं, फ्युएल ऑक्सिडंट सिस्टीम वापरून फ्युएलपासून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिक एनर्जी काय करतो, जनरेट करतो. त्याला काय म्हणलं आहे, फ्युएल सेल. आणि एक्झाम्पल इज हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. ओके, ऑल दीज आर द टाइप्स ऑफ बॅटरीज. नाव वी विल सी द अल्कलाईन स्टोरेज बॅटरी. आपण आता काय बघूया, अल्कलाईन स्टोरेज बॅटरी दॅट इज निकेल कॅडमियम सेल. निकेल कॅडमियम बॅटरी इज डेव्हलप्ड बाय एडिसन. निकेल कॅडमियम सेल कुणी कन्स्ट्रक्ट केला किंवा कुणी डेव्हलप केला आहे, तर एडिसननं केलेला आहे. मोस्ट अल्कलाईन बॅटरीज हॅव सेल व्होल्टेजेस ऑफ अबाउट 2 व्होल्ट. म्हणजे मोस्ट ऑफ द बॅटरीजपासून आपल्याला किती व्होल्टेज मिळतं, 2 व्होल्ट मिळतं. वेर ॲज द निकेल कॅडमियम बॅटरी सेल आउटपुट इज 1.2 व्होल्ट. म्हणजे आपल्याला निकेल कॅडमियम सेल जे आहे त्याच्यापासून निकेल कॅडमियम बॅटरीपासून आउटपुट किती मिळणार आहे, 1.2 व्होल्ट मिळणार आहे. ओके, नाव सी द कन्स्ट्रक्शन ऑफ निकेल कॅडमियम सेल. It consists of an anode made up of cadmium powder in cadmium oxide grid. बघा याच्यामध्ये काय आहे, ॲनोड जो आहे तो कशापासून बनलेला आहे, कॅडमियमपासून बनलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण काय वापरलं आहे, कॅडमियम ऑक्साईडच्या ग्रीडमध्ये कॅडमियम पावडर काय केलेली आहे, आपण ठेवलेली आहे. अँड अ मेटल ग्रीड कोटेड विथ निकेल ऑक्साईड ॲज अ कॅथोड. म्हणजे आपण निकेल ऑक्साईडचे ग्रीड नी कोटेड केलेलं काय वापरायचं आपल्याला, निकेल ऑक्साईड. मेटल ग्रीड कोटेड विथ द निकेल ऑक्साईड ॲज अ कॅथोड. म्हणजे एका मेटल ग्रीडवरती निकेल ऑक्साईडचं कोटिंग असलेली अरेंजमेंट आपल्याला काय म्हणून वापरायची आहे, कॅथोड म्हणून वापरायची आहे. द इलेक्ट्रोलाइट इज पोटॅशियम हायड्रोक्साईड. आपण इथं वापरलेलं इलेक्ट्रोलाइट कुठला आहे, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रोक्साईड. ओके, मग इथं इलेक्ट्रोलाइट काय आहे, पोटॅशियम हायड्रोक्साईड म्हणजे अल्कली आहे, बेस आहे. म्हणून आपण या सेलला काय म्हणतो, अल्कलाईन स्टोरेज सेल. लक्षात आलं. ॲट ॲनोड, बघा ॲनोड कशापासून बनलेला आहे, आपला कॅडमियमपासून बनलेला आहे. ओके, ॲट ॲनोड कॅडमियम मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. Cadmium loses the electrons
अँड चार्ज चेंजेस इन टू कॅडमियम+2. कॅडमियम इलेक्ट्रॉन लूज करतो. 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर कॅडमियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कॅडमियम+2 आयन्स विच रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्साईड आयन्स फ्रॉम द इलेक्ट्रोलाइट टू गिव्ह कॅडमियम हायड्रॉक्साईड. बघा काय होतं, कॅडमियमचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन होऊन तो कॅडमियम+2 आयन्स तयार करतो. आणि हे +2 आयन्स पोटॅशियम हायड्रॉक्साईडमधील OH- आयन्स बरोबर काय होतात, कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून काय तयार होतं, कॅडमियम हायड्रॉक्साईड. ओके, आता ह्या 2 रिॲक्शनची एक कंबाईन रिॲक्शन दिली बघा. हा जो कॅडमियम आहे आपला ॲनोड, त्याचं काय होणार आहे, पहिल्यांदा CD+2 आयन्समध्ये कॅडमियम आयन्समध्ये कन्व्हर्जन होईल आणि ते कॅडमियम आयन्स मग ह्या OH- बरोबर रिॲक्ट होतील आणि देअर इज फॉर्मेशन ऑफ कॅडमियम हायड्रॉक्साईड. आणि या रिॲक्शनमध्ये काय होतात, 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले जातात. म्हणजे इथं काय होतं, ऑक्सिडेशन, म्हणजे कॅडमियम इलेक्ट्रोडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, कॅडमियम हायड्रॉक्साईडमध्ये झालं. At cathode, nickel oxide undergoes reduction, giving the nickel hydroxide. मग कॅथोडवरती कुठली रिॲक्शन होते, रिडक्शन, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग इथं काय होतं, निकेल ऑक्साईड जे आहे ते काय करतं, इलेक्ट्रॉन्स गेन करतं आणि त्याच्यापासून कोण तयार होतं, निकेल हायड्रॉक्साईड. ओके, बघा निकेल ऑक्साईड आहे, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याने काय केले, वॉटर बरोबर पण रिॲक्ट झालं. ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे आपले इलेक्ट्रोलाइट ॲक्वियस आहे ना, म्हणून. मग आता इथं काय होतं, देअर इज फॉर्मेशन ऑफ NiOH2, निकेल हायड्रॉक्साईड. ओके, there is formation of nickel hydroxide and there is formation of 2 OH- ions. These ions remain in the solution. लक्षात आलं का, म्हणजे कॅथोडवरती रिडक्शन होऊन निकेल ऑक्साईडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, निकेल हायड्रॉक्साईड. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोड्स, कॅडमियम इलेक्ट्रोड असेल म्हणजे आपला ॲनोड असेल आणि कॅथोड असेल, त्यांचं कन्व्हर्जन करस्पॉन्डिंग हायड्रॉक्साईडमध्ये झालं. आता या 2 रिॲक्शन्स कंबाईन करून आपण एक ओव्हरऑल रिॲक्शन लिहू शकतो. तर कॅडमियम सॉलिड प्लस निकेल ऑक्साईड आणि प्लस काही आहे, वॉटर आहे. ओके, अँड देर इज फॉर्मेशन ऑफ कॅडमियम हायड्रॉक्साईड अँड निकेल हायड्रॉक्साईड. दिस इज कॉल्ड ॲज ओव्हरऑल रिॲक्शन. आपण कॅथोडवरती रिॲक्शन कुठली होते बघितलं, याच्यापूर्वी आपण ॲनोडवरची रिॲक्शन बघितलं आणि या दोघांची कंबाईन रिॲक्शन करून आपण ही रिॲक्शन लिहिली. ओके, याला काय म्हणायचं, ओव्हरऑल रिॲक्शन ऑफ सेल. ओके, म्हणजे ड्युरिंग द चार्जिंग अँड डिस्चार्जिंग काय होत असतात, ह्या रिॲक्शन्स काय होत असतात, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घडत असतात. म्हणजे ड्युरिंग द डिस्चार्जिंग या डिरेक्शनमध्ये होईल आणि ड्युरिंग द चार्जिंग या डिरेक्शनमध्ये होईल. आणि आपल्याला ही रिॲक्शन होत असताना देर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कॅथोडकडून ॲनोडकडे, ॲनोडकडून कॅथोडकडे इलेक्ट्रॉनचे ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे तिथं काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि मग आपल्याला काय मिळतं, तिथं नियर अबाउट 1.2 वोल्ट इतकं काय मिळतं, व्होल्टेज किंवा एनर्जी मिळते. ओके, जर आपल्याला निकेल कॅडमियम सेल जर आपण बघितला तर या पद्धतीने दिसतो. ओके, आणि जर तुम्ही त्याची इंटरनल अरेंजमेंट बघितली तर दिसतं बघा तुम्हाला, इथं लेयर्स आहेत, ॲनोड कॅथोडचे लेयर्स आहेत. आता तुम्हाला दिसेल बघा, आपला निकेल हायड्रॉक्साईड जो आहे तो इथं आहे, व्हाईट कलरच्या प्लेटने दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर कॅडमियम हायड्रॉक्साईड इलेक्ट्रोड प्लेट, कॅडमियमची जी प्लेट आहे ती आपल्याला थोडीशी डार्क ब्ल्यू कलरनं इथं दाखवलेली आहे. म्हणजे दिस वन इज द ॲनोड अँड दिस वन इज अ कॅथोड आणि त्यांच्यामध्ये काय आहे, एक पोरस सेपरेटर आहे. म्हणजे इथं आपण एकापेक्षा जास्त सुद्धा कॅथोड आणि ॲनोड काय करू शकतो, यूज करू शकतो. आणि त्यांना सेपरेट करण्यासाठी आपण काय वापरले, एक पोरस सेपरेटर सुद्धा वापरलेलं आहे. आणि मध्ये तिथं काय असणार आहे, इलेक्ट्रोलाइट सुद्धा असणार आहे, ज्याला आपण काय वापरले, इलेक्ट्रोलाइट KOH आहे. Now we will see the applications of nickel cadmium cell. Nickel cadmium batteries are used in cordless and wireless telephones, emergency lighting. आपण जो निकेल कॅडमियम सेल आहे तो मोस्टली कॉर्डलेस आणि वायरलेस इक्विपमेंटसाठी वापरतो. त्याच्यामध्ये टेलिफोन्स असतील, इमर्जन्सी लाईटनिंग वगैरे असेल तर त्याच्यासाठी आपण वापरतो. वेंटेड प्रिझमॅटिक सेल्स आर यूज ॲज एअरक्राफ्ट बॅटरीज. एअरक्राफ्ट बॅटरीज साठी आपण वेंटेड प्रिझमॅटिक सेल्स काय करतो, वापरतो. बटन सेल्स हॅव्हिंग प्रेस्ड पॉवर इलेक्ट्रोड्स आर यूज इन लो पॉवर ॲप्लिकेशन. जिथं आपल्याला कमी पॉवरचे बॅटरीची गरज आहे तिथं बटन सेल्स आपण काय करू शकतो, वापरू शकतो. त्यांच्या शेपनुसार, म्हणजे वेंटेड प्रिझमॅटिक सेल असेल किंवा बटन सेल असेल, आपण त्याला कसं कन्स्ट्रक्ट करणार आहे त्याच्यावरून त्याचे टाईप्स आहेत. लार्जर सील्ड सेल्स आर यूज इन स्पेस ॲप्लिकेशन्स. स्पेस ॲप्लिकेशन्समध्ये लार्ज सील केलेले सेल्स काय करू शकतो, आपण वापरू शकतो.
Now we will see the next type of cell, that is the lithium ion battery. Okay, lithium ion battery or lithium ion battery is a type of rechargeable battery. म्हणजे ही कशी आहे बघा, लिथियम आयन बॅटरी सुद्धा काय आहे, रिचार्जेबल बॅटरी आहे. म्हणजे आपण त्याला पुन्हा पुन्हा काय करू शकतो, रिचार्ज करून यूज करू शकतो. लिथियम आयन बॅटरीज आर कॉमनली यूज फॉर पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड आर ग्रोईंग in popularity for military and aerospace applications. लिथियम आयन बॅटरी ज्या आहेत त्या आपण पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये वापरतो. आणि नाऊ डेज त्यांची पॉप्युलॅरिटी मिलिटरी ॲप्लिकेशन्समध्ये किंवा एरोस्पेस ॲप्लिकेशन्समध्ये काय होते, वाढते. म्हणजेच काय, लिथियम आयनच्या बॅटरीज ज्या आहेत त्यांचं मिलिटरी ॲप्लिकेशन्स आणि एरोस्पेस ॲप्लिकेशन्स काय होत आहेत, वाढत आहेत. In these batteries, lithium ions move from the negative electrode through an electrolyte to positive electrode during the discharge. म्हणजे इथे दोन प्रोसेसेस असतात सेलमध्ये, डिस्चार्जिंग आणि चार्जिंगची. ओके, मग डिस्चार्जिंग होत असताना काय होतात, लिथियम आयन्स जे आहेत ते निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडून पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे काय होतात, मूव्ह होतात. आणि ते कशा थ्रू मूव्ह होतात, तर इलेक्ट्रोलाइट थ्रू. म्हणजे काय होणार आहेत, इकडून इकडं मूव्ह होणार आहेत किंवा इकडून इकडं मूव्ह होणार आहे ड्युरिंग द चार्जिंग अँड ड्युरिंग द डिस्चार्जिंग. लक्षात आलं का. अँड बॅक वेन चार्जिंग, म्हणजे चार्जिंग होत असताना ते इकडं मूव्ह होतील आणि डिस्चार्जिंग होताना ते इकडं मूव्ह होतील, डिपेंडिंग अपॉन द प्रोसेस. इन द लिथियम आयन बॅटरीज ॲनोड इज मेड अप ऑफ मेटल ऑक्साईड. ॲनोड कशापासून बनलेला आहे, मेटल ऑक्साईडपासून बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये लिथियम कोबाल्ट ऑक्साईड असेल किंवा लिथियम आयर्न फॉस्फेट असेल और लिथियम मॅंगनीज ऑक्साईड असेल. आणि कॅथोड कशापासून बनलेला आहे, ग्राफाईटपासून बनलेला आहे. इथं जो आपल्याला कॅथोड दिसतो तो कशापासून बनलेला आहे, ग्राफाईटपासून बनलेला आहे. आणि हा जो ॲनोड आहे तो कशापासून बनलेला आहे, मेटल ऑक्साईडपासून बनलेला आहे. आता तिथं जे आपण इलेक्ट्रोलाइट वापरले ते काय आहे बघा. इलेक्ट्रोलाइट इज नॉन ॲक्वियस इलेक्ट्रोलाइट सच ॲज, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असणार नाही. नॉन ॲक्वियस इलेक्ट्रोलाइट सच ॲज मिक्सचर ऑफ इथिलीन कार्बोनेट और डायइथिल कार्बोनेट कंटेनिंग कॉम्प्लेक्स लिथियम आयन्स सच ॲज लिथियम हेक्साफ्लोरोफॉस्फेट, लिथियम हेक्साफ्लोरो आर्सेनेट, मोनोहायड्रेट, lithium perchlorate etc. as a pure lithium is highly reactive. बघा, आपण इलेक्ट्रोलाइट वापरतोय ते काय आहे, मेनली नॉन ॲक्वियस, म्हणजे तिथं वॉटर असणार नाही. मग इथं आपण इलेक्ट्रोलाइट काय म्हणून वापरू शकतो, तर इथिलीन कार्बोनेट और डायइथिल कार्बोनेट वापरू शकता. आणि ज्यांच्यामध्ये काय असणार आहेत, तर लिथियमचे कॉम्प्लेक्स आयन्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल मग लिथियम हेक्साफ्लोरोफॉस्फेट असेल किंवा लिथियम हेक्साफ्लोरो आर्सेनेट मोनोहायड्रेट असेल किंवा लिथियम परक्लोरेट असेल. कारण का आपण हे कॉम्प्लेक्स आयन्स का वापरलेत, कारण प्युअर लिथियम काय असतो, हायली रिॲक्टिव्ह असतो. म्हणजे थोडक्यात तिथं इलेक्ट्रोलाइट जे आहे ते नॉन ॲक्वियस इलेक्ट्रोलाइट आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय वापरू शकतो, इथिलीन कार्बोनेट आणि डायथिल कार्बोनेटसुद्धा वापरू शकतो, ज्याच्यामध्ये काय असणार आहेत, कॉम्प्लेक्स लिथियमचे आयन्स असणार आहेत. आणि प्युअर लिथियम हा हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळं आपण प्युअर लिथियम वापरू शकत नाही. रिॲक्शन्स बघा, ॲट कॅथोड कुठली होते, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, कोबाल्ट ऑक्साईड प्लस लिथियम अँड देर इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड देर इज फॉर्मेशन ऑफ लिथियम कोबाल्ट ऑक्साईड. ॲट ॲनोड काय होते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. Li(C6)चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, C6 प्लस Li लिथियम प्लस 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे देर इज लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे कुठली रिॲक्शन होते, ऑक्सिडेशन होते. आता या दोघांची जर कंबाईन केली तर ओव्हरऑल रिॲक्शन आपल्याला अशा पद्धतीनं मिळेल. ओके, आता ह्या जर रिॲक्शन्स बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की लिथियम आयन्स आर ट्रान्सपोर्टेड टू अँड फ्रॉम द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इलेक्ट्रोड. बघा, लिथियम आयन्सचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोडमध्ये काय झाले, ट्रान्सफर झाले. बघा, आता इथं कॅथोड आहे, कॅथोड करून Li प्लस आहे, तो नंतर कुठं आला, ॲनोडकडून. मग परत ही रिॲक्शन आपण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घडवली तर काय होणार, परत तो ॲनोडपासून परत कुठं जाणार, कॅथोडकडे जाणार आहे. मग हे होत असताना काय होतं बघा, लिथियम आयन्स आर ट्रान्सपोर्टेड टू अँड फ्रॉम द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इलेक्ट्रोड बाय ऑक्सिडायझिंग कोबाल्ट फ्रॉम +3 to +4 ड्युरिंग द चार्जिंग
अँड फ्रॉम +4 to +3 ड्युरिंग द डिस्चार्जिंग. म्हणजे लिथियम आयन्सचं ॲनोड आणि कॅथोडमध्ये काय होतं, मुवमेंट होते. एकदा तो कॅथोडकडून ॲनोडकडे आणि ॲनोडकडून कॅथोडकडे काय होत असतो, मूव्ह होत असतो. जेव्हा त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, म्हणजे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जात असतो, त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन +3 मधून +4 मध्ये होतं. आणि हे कधी होतं, ड्युरिंग द चार्जिंग. म्हणजे जेव्हा आपण तो सेल चार्जिंग करत असतो त्यावेळी कोबाल्टचं कन्व्हर्जन +3 to +4 होतं. ओके. आणि जेव्हा आपण तो सेल यूज करत असतो म्हणजे त्याचं डिस्चार्जिंग होत असतं तेव्हा +4 to +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्जन होतं. Now we will see the uses of lithium ion battery. Lithium ion batteries are also used to supply energy to medical equipment, electric vehicles and power tools. म्हणजे मेडिकल इक्विपमेंट्समध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, लिथियम आयन बॅटरीचा यूज करू शकतो किंवा काही पॉवर टूल्स आणि इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आपण वापरतो. लिथियम आयन बॅटरीज प्रोव्हाइड पोर्टेबल इलेक्ट्रिसिटी powering electronic gadgets such as mobile phones, laptops and tablets. ओके. म्हणजे लिथियम आयन बॅटरीमुळे आपल्याला काय मिळते, पोर्टेबल इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपण वन प्लेस टू अनदर प्लेस कॅरी करू शकतो सेलच्या फॉर्ममध्ये, आणि ज्यांचा उपयोग आपल्याला कशासाठी करता येईल, मोबाईल फोनसाठी करता येईल, लॅपटॉपसाठी करता येईल किंवा टॅबलेटसाठी करता येईल. लिथियम आयन बॅटरीज आर यूज इन टेलिकम्युनिकेशन ॲप्लिकेशन्स. टेलिकम्युनिकेशनमध्ये सुद्धा आपल्याला लिथियम आयन बॅटरीचा काय केला जातो, यूज केला जातो. ऑल दिस इज अबाउट द निकेल कॅडमियम सेल अँड लिथियम आयन बॅटरीज. थँक्यू.